प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 19 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। आज कला चोराच्या खूप जवळ पोहोचली आहे बरं। ती विचार करते कसेही करून त्या अंगठ्या कशा गेल्या काजलच्या बागेत याचा शोध लावायलाच हवा। या सोहमला झालेल्या सगळ्या गोष्टींचा आठवण येऊन खूप त्रास होत असतं आणि सेम काजल पण त्याच सिच्युएशनमध्ये असते। तिला पण ते सगळं आठवून खूप त्रास होत असतं। सोहमला राहवतच नाही, तो काजलला कॉल करतो आणि म्हणतो, हॅलो काय यार तू पण। आता काजल म्हणते, हं बोल ना। सोहम म्हणतो, अरे यार मी ज्या काजल बाईला ओळखतो ना ती अशी नाही बोलू शकत। अरे तुझं दुसरं नाव एनर्जी आहे, तसं बोल ना ग काजल। तू ऐकतेस ना काजल। काजल म्हणते, ऐकते ना, बोल तू। सोहम म्हणतो, मला ना तुला सॉरी म्हणायचं आहे ग काजल। अगं रोहिणी आत्या आणि बाबा तुला खूप काही नाही बोलले ग। मला पहिल्यांदा खूप वाईट वाटलं ग। मी कोणासमोर तुला काहीच बोलू शकलो नाही। ते सगळे किती बोलले ग तुला। मला खूप युजलेस वाटलं ग स्वतःबद्दल। मला ना असं वाटत होतं की मोठे जे काही करतात ते करेक्टच करतात असं आधी वाटायचं। ही फिलॉसॉफी असते ना की मोठ्यांनी खूप पावसाळे बघितले वगैरे, पण कला वहिनी जेव्हापासून लग्न करून इथे आली आहे ना तेव्हा सगळ्या गोष्टींना अपवाद असतात हे कळायला लागलं ग मला। लहान लोकांना ज्या गोष्टी दिसतात ना त्या मोठ्यांना कळतच नाही ग, का त्यांना दिसायचं नाही असं ते नाटक करतात तेच समजत नाही। काजल म्हणते, हो रे बरोबर आहे तुझं सोहम। मोठ्यांना या गोष्टी बघायच्याच नसतात। पांढरा रंग पांढरा असतो, किती सिंपल लॉजिक आहे हे। पण त्यांना पांढऱ्या रंगामध्ये पण काळा रंग शोधायचा असतो। बरं ठीक आहे, काळ्यामध्ये पण त्यांना कोरडा बघायचा असतो, पण तो रंग काळ्याच्या बाजूने का पांढऱ्याच्या बाजूने हे जास्ती बघायचं असतं। आपल्याला वाटतंय की त्यांना खरं उत्तर नकोच असतं, त्यांना वाद रंगवायचा असतो। बाय द वे काजलने शेवटची लाईन बोलली असती तरी म्हणजे कळलं असतं आपल्याला किती बोलली ती। काजल म्हणते, किती मारामारी केली मी, कितीही काही केलं दादागिरी तरी माझी भाषा अशीच आहे। तर सोहम म्हणतो, मला माहिती आहे ग, आई आबाचा पण तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, दे ट्रस्ट यू। हे बघ तू आता काळजी करू नकोस काजल, या गोष्टीची सगळं ठीक होणार आहे। आता हा फोन ठेवतो तेव्हा हा अद्वैत येतो त्याच्या समोर आणि म्हणतो, काय रे काय चाललंय सोहम, कोणाशी बोलत होतास? आता सोहम म्हणतो, काही नाही कोणाशी नाही। मग अद्वैत म्हणतो, एक गोष्ट सांगतो तुझ्या भल्यासाठी, त्या खरेपासून लांब राहा आणि हा सल्ला मी तुला मोठा भाऊ म्हणून हक्काने देतोय। हे बघ खरेंसाठी काहीही करायची गरज तुला नाहीये। पण सोहमला जरा रागच आलाय अद्वैतचा, असं म्हणायला हरकत नाहीये। पण आता सगळे चुपचाप चालू आहे यांचं रूममध्ये। अद्वैत त्याच्या खोलीत आलाय आणि आता कला त्याच्याकडे बघते पण तो एकही शब्द बोलत नाही। आता कला त्याची औषधं देते त्याला आणि अद्वैत त्याच्या कामात बिझी असतो। खरं तर अद्वैतला पण जरा चुकल्यासारखं वाटतंय, कारण कला एकही शब्द बोलत नाहीये। आता कलाला झोपायचं असतं, ती झोपते पण लाईट चालू असल्यामुळे तिला काही झोप येत नाही, म्हणून ती उठते आणि लाईट बंद करते। पण आता अद्वैतला येतो राग, कारण त्याचं काहीतरी काम चालू असतं ना। तो आता पुन्हा उठून उभा राहतो आणि तो लाईट्स पुन्हा ऑन करतो आणि कलाकडे बघायला लागतो आणि आता कला काहीही न बोलता चुपचाप पुन्हा झोपून जाते आणि हे अद्वैतला जरा जास्तीच खटकलंय। त्यामुळे अद्वैतला कळलंय बरं का की कला जरा जास्ती सिरियस झाली आहे। कला काहीही न बोलता अगदी गपचूप तिचे कामं करते। पण आता हे तर काहीच नाही, सकाळ झालेली असते आणि आता कला नाश्ता सर्व करते त्या अद्वैतला आणि विचार करते, या सगळ्या गोष्टींची सुरुवात जिथून झाली ना, मला तिथे ऑफिसमध्ये जावं लागेल। काय करू, मला ह्या चांदेकर सोबतच जावं लागेल। आता ती याचा नाश्ता चालू असताना त्याला मेसेज करते फोनवर, म्हणजे न बोलता त्याला मेसेज करते की मला तुझ्या ऑफिसला यायचं आहे तुझ्याबरोबर। हे सगळं जे काही झालं तिथून मला सुरुवातपासून हे सगळं शोधायचं आहे। माझी बहीण निर्दोष आहे हे मी सिद्ध करणारच आहे, असा ती त्याला मेसेज करते। आता अद्वैत तिच्याकडे असा बघायला लागतो, का बरं बोलत नाही आहे, काय भानगड आहे। पण आता त्याच्या मोबाईलवर तो मेसेज झळकलाय, त्याने तो मेसेज वाचला बरं का पठ्ठ्याने, पण उगाचच पाहून न पाहिल्यासारखं केलंय कलाला आणि पटापटा त्याचा नाश्ता संपवला आणि गाडीत जायला तो निघालाय। पण कला काही कमी नाहीये, कला लगेच पटकन त्याच्या मागे पळत आली आणि त्याच्या आधी गाडीत बसली जाऊन। आता अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं, तुला तुझं डोकं वापरून सगळं स्वतःलाच करायचंय ना, मग कशाला माझ्या गाडीत बसली आहेस। पण आता कला चुपचाप बसते आणि तो बेल्ट लावून घेते गाडीचा। पण अद्वैत पुन्हा वाद घालत असतो, ही गाडी माझी आहे, मी जातोय ना माझ्या ऑफिसला। पण आता कला काही बोलत नाही, त्यामुळे तो पण चुपचाप गाडी चालवून ऑफिसला निघतो। तर हे दोघेही जण पोहोचलेत ऑफिसला आणि अद्वैत त्याच्या कॅबिनमध्ये निघून जातो। मग आता कला सगळ्यांना गुड मॉर्निंग करते आणि म्हणते, प्लीज तुम्हा सगळ्यांशी मला बोलायचं आहे। आणि या सगळ्यांना म्हणते, त्या दिवशी इथे जे काही झालं तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, 2 अंगठ्या चोरीला गेल्या आणि माझ्या बहिणीला दोषी ठरवण्यात आलंय। तसे पुरावे पण मिळालेत तिच्या विरोधात, पण मी सांगते तुम्हाला की जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं, ही म्हण अगदी खरी आहे। CCTV नजरेत जे काही फुटेज मिळालं ना ते अर्धवट आहे आणि अर्धवट माहितीच्या आधारावर
एखाद्याला गुन्हेगार ठरवणं हा सुद्धा सत्सद विवेक बुद्धीशी केलेला गुन्हाच आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की माझ्या बहिणीवरनं माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी तुमच्या कोणावर अविश्वास दाखवतच नाही आहे. पण माझी ना एक रिक्वेस्ट आहे की त्या दिवशी चोरी घडली त्या दिवशी आपण सगळे इथेच होतो. त्या दिवशी तुम्ही काही वेगळं बघितलं असं काही आठवतं का? म्हणजे तुमच्याकडे काहीही माहिती असेल ना प्लीज मला सांगा. त्या चोरीला गेलेल्या अंगठ्या माझ्या बहिणीच्या बॅगमध्ये कशा सापडल्या ना त्याचा शोध मला घ्यायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी माझी मदत केली ना तर मी कधीच तुमचे उपकार विसरणार नाही. मग त्यातली आता ही एक एम्प्लॉई म्हणते मॅडम त्या दिवशी ना अशोक सगळ्यांना पाणी देत होता आणि सगळीकडे फिरत होता. मग कला म्हणते कुठे आहेत ते अशोक दादा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मग ही म्हणते की अशोक दादांनी ना आजपासून सुट्टी घेतली आहे 1 महिन्याची, त्यांच्या घरी काहीतरी इमर्जन्सी आली आहे म्हणे. कला म्हणते बरं ठीक आहे थँक्यू सो मच. सगळेजण आपापल्या कामाला लागतात पण कला विचार करायला लागते की ह्या अशोक दादांनी अशी अचानक का सुट्टी घेतली असेल. यांच्या सुट्टी घेण्याचा आणि गुंड्यावरती चोरीचा आळ येण्याचा काही संबंध असेल का? पुढचा सीन खूप छान दाखवलाय त्यांनी. आता सगळेजण जेवायला बसलेत. आता कला म्हणते आजोबा औषधांच्या गोळ्या राहिल्या. आता आजोबा म्हणतात विसरता तर येत नाही ना, तुम्ही समदे असतात ना लक्ष ठेवायला माझ्यावर. रजनी काकू म्हणतात अगं कला तू पण गरम गरम पोहे खाऊन घे, कधीतरी असं गरम अन्न खावं अगं, नेहमी थंड करून खातेस. गरम अन्न प्रकृतीला चांगलं असतं, बस बरं प्रकृतीला चांगलं असतं ते, बस बस. आता लगेच ते श्रीकांत म्हणतात काय गं रजनी लक्ष कुठे आहे तुझं, पोह्यांवर शेव हवी आहे मला. आणि हळूच म्हणतात काय चाललंय तुझं, कशाला पुळका येतोय तुला तिचा. सरोजबाई म्हणतात नाही बरोबर आहे तुझं रजनी, वाढ वाढ तिला वाढ पोहे वाढ, तिला बाहेर पडायचं असेल ना शोधकार्यासाठी. नाही तशी ऑलरेडी तिची शोधकार्याला सुरुवात केलीच असणार आहे तिने. काय गं काही हाती लागलं का तुला? नाही तुझी बहीण निर्दोष आहे याची काही पुरावे तुला मिळाले का? मग आता कला म्हणते हो माझं शोधकार्य चालूच आहे आणि लवकरच मला पुरावे मिळतीलच. सोहम पण ऐकतोय या कलाचं सगळं आणि आय गेस सोहम न नक्की कलाला मदत करणार. मग कला म्हणते आजोबा मला काहीतरी कळलंय, म्हणजे ही चोरीचं प्रकरण झाल्यापासून आपल्या ऑफिसमधला अशोक नावाचा कर्मचारी आहे ना तो ऑफिसलाच आला नाहीये आणि मी चौकशी केली त्यावरनं कळलं की त्याचं कालपर्यंत सुट्टीचं काहीच ठरलं नव्हतं, त्याने अचानक सुट्टी घेतली आणि तेही अचानक गेलाय तो. मग अद्वैत म्हणतो घेतली असेल सुट्टी त्यात काय एवढं, एखादी व्यक्ती सुट्टीवर गेली म्हणजे ती चोर आहे असा अर्थ होतो का, इमर्जन्सी असेल त्याची. कला म्हणते मी चौकशी केली त्याचं काही सुट्टीचं ठरलं नव्हतं पण कालपासूनच त्याने इमर्जन्सी म्हणून सुट्टी घेतली आहे. मग आता हा अद्वैत म्हणतो आबा आपण असं कोणावर संशय नाही घेऊ शकत त्याने इमर्जन्सी सुट्टी घेतली म्हणून. कला म्हणते आजोबा माझा संशय नाही आहे त्याच्यावर त्याने चोरी केली म्हणून, पण मला वाटतं त्याला नक्कीच या प्रकरणाबद्दल काहीतरी माहीत असेल. मग आता अद्वैत म्हणतो आबा, मग आबा म्हणतात थांब जरा अद्वैत मी बोलतो. आबा म्हणतात सुनबाई तुझं नक्की म्हणणं काय आहे? मग कला म्हणते आबा मला एवढंच म्हणायचं आहे की त्या अशोकला ना नक्की काहीतरी माहिती असेल, मला ना त्याला फक्त भेटायचं आहे. अद्वैत म्हणतो तुला कोणी सांगितलं त्याला काही माहिती आहे म्हणून? आता ही कला म्हणते माझं अंतर्मन सांगतंय मला की नक्कीच त्याला काहीतरी माहिती असेल. अद्वैत म्हणतो आता काय आय विटनेस म्हणून तुझ्या अंतर्मनाला उभं करायचं आहे का आपण? कला म्हणते आबा मला ना त्या अशोकला भेटायचं आहे, मला परवानगी द्या ना तुम्ही, मला त्याच्याशी बोलायचं आहे, मला नेमकं काय जाणून घ्यायचं हे मला आता नाही समजणार आणि ते सांगता पण नाही येणार, पण मला ना त्याला भेटून बोलायचं आहे, मला ऑफिसला जायची परवानगी द्याल का तुम्ही प्लीज आबा. सगळेजण तिथेच आहेत प्रेक्षकांनो, नैना सुद्धा आणि सगळेजण, फक्त रोहिणी तिथे नाहीये. पण आता आबा जेव्हा म्हणतात की सुनबाई तुझ्या बहिणीने काही केलं नाही अशी तुला खात्री आहे ना, तशी मला पण खात्री आहे, तुला जी काही मदत लागेल ना ती मी करायला तयार आहे. आता हे सगळं त्या रोहिणीने ऐकलंय. जेव्हा आबा बोलायला लागतात तेव्हा ती मागे उभी आहे बघा. आता ते आबा म्हणतात तू जाऊ शकतेस बाळा ऑफिसला. सरोजबाईंना नवलच वाटलंय की आबांना एवढा कसं काय विश्वास आहे. मग लगेच कला म्हणते थँक्यू सो मच आजोबा. आजोबा म्हणतात अगं सुनबाई त्याच्यात थँक्यू कशाला. कला म्हणते आबा तुम्ही मला ऑफिसला जायची परवानगी दिली त्याबद्दल तर मी आभारी आहेच, पण या घरात अशा परिस्थितीत तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात आबा, मी तुम्हाला सांगू शकत नाही मला केवढा आनंद होतोय. आबा म्हणतात हिला घेऊन जा संगत, तू चाललाच अद्वैत. आता अद्वैत काही बोलणार तेवढ्या ती कला म्हणते नको आबा मी एकटी करेल हे सगळं. आता रोहिणी विचार करते बिचारी कला, हिला काय प्रूफ सापडणार आहे तिथे जाऊन. कर प्रयत्न कर कला, तुला कसलेच पुरावे सापडणार नाहीये. पण कलाच्या माहेरी तिचे वडील जरा जास्तीच टेन्शनमध्ये आणि ते रडायला पण लागलेत. आता तिची आई येते चहा घेऊन आणि त्यांना दिसतं हे, ते म्हणतात अहो काय झालं तुम्हाला, एवढं काय विचारत आहे तुम्ही, अहो असं रडू नका हो, घोटभर चहा घ्या. आता ते रडायला लागतात तिचे बाबा आणि म्हणतात अगं मला ना लई भरल्यावानी वाटतंय ग, समजा संपलं अशी हुरहुर लागली आहे ग. आता ह्या म्हणतात कशापायी असा विचार करताय तुम्ही.
तिचे वडील म्हणतात की अगं पोरी कधी आडल्या तर बापाकडे बघतात ग, त्यांना विश्वास असतो की आपला बाप आपल्याला संकटातून काढल. पण देवा मी काहीच करू शकत नाही. ते रडायला लागतात पुन्हाच. आणि आता त्या खरेबाई म्हणतात असं नका विचार करू, अहो विश्वासानं पोरी तुमच्याकडेच बघतात ना. आता ते म्हणतात की वडील आता त्यांचा हरलेला तिचे वडील म्हणतात की या दिनकरला काही हौसमौस पुरवता नाही आली ना, आणि मी माझ्या पोरींसाठी काहीच केलं नाही म्हणून तर तिने चोरी केली ना. आता तिची आई म्हणते की अहो असं का बोलता, खबरदार असं बोललं तर. अहो आपली कला आहे ना, आपली काजल आपल्या कलेची सावली आहे आणि आपली कला आहेच ना आपली काळजी करायला. मग तिचे वडील म्हणतात की तेच तर सांगतोय ना तुला, अगं आधीच आपल्या पोरीच्या संसारात किती अडचणी आहेत आणि आता आपल्यामुळे ती आपल्या घरच्यांच्या विरोधात समजा जाऊन करणार आहे ग. ती किती बी समजूतदार हिमतीची असली ना तरी तिला बी वाटत असेल ना की आपल्या आईच्या बापाच्या कुशीत शिरावं, त्यांच्याकडे मन मोकळं करावं, काहीतरी सांगावं. आपल्या कलेला असं वाटलं तर काय सांगणार आहोत आपण तिला, कसा आधार देणार आहोत तिला आपण, कशी समजूत घालणार आहे आपण तिला सांगायचा समजून सांगायचा आपल्याला अधिकार पण नाही आहे. आता त्या विचार करतात तिची आई कलाची की नाही हा तर विचारच नाही केला, तो तपास बिपास जाऊ द्या समजा, नाही आपण सगळं हे होऊच द्यायचं नाही. आणि आता त्या कलाला फोन लावतात. त्यांना असं वाटतं की आपल्या पोरीचा संसार टिकला पाहिजे. थोडक्यात काय यांना असं वाटतं की कलाने आता काही जास्ती लुडबुड करू नये. आता ती कलाला फोन करते आणि विचारतात कुठे आहेस. मग कला म्हणते अगं आई मी बाहेर आली आहे जरा. कलाची आई विचारते कसे आहेत घरचे सगळे, काही बोलले का घरचे तुझे तुला. मग ती कला म्हणते अगं आई असं का विचारतेस, काय झालं. मग तिची आई सांगते की हे समज शोधायच्या नादात घरच्यांशी भांडू नको, तुझे सासरच्यांच्या विरोधात जाऊ नको. कला म्हणते आई असं कसं बोलू शकते तू, काजलवर एवढा मोठा आळ घेतलाय त्यांनी, आपली काजल चोरी करू शकत नाही मला खात्री आहे, तुला पण चांगलं माहिती आहे, तरी पण तू मला म्हणते की सोडून दे. तिची आई म्हणते बाळा माझ्या अनुभवाचे बोल सांगते, गरिबाने एवढा माज करून चालत नाही. मग कला म्हणते आई गरिबांकडे स्वाभिमान ही एकच गोष्ट असते आणि ती जर आपण जपली नाही तर काय होणार आहे. अगं आई श्रीमंतांकडे मालमत्ता असते, पैसा असतो, ते जपतातच ना, तसं आपण आपला स्वाभिमान जपायचा. तू नको काळजी करू, मी काहीही झालं ना तरी जे काही झालं ना त्याचा छडा मी लावणारच आहे, तू ठेव फोन बाय. तर आता कलाकडे एक पिऊन दादा आले. ते म्हणतात काय झालं मॅडम, मला बोलवलं तुम्ही. आता ही कला म्हणते तुमच्याकडे अशोक दादाचा नंबर आहे का. मग आता त्यांनी त्या अशोक दादाचा नंबर दिला आहे कलाला. मग कला त्यांना थँक्यू म्हणते आणि आता लगेच कलाने अशोकला कॉल लावला आहे आणि म्हणते हॅलो अशोक दादा बोलताय का तुम्ही, मी कला बोलतीये. आता तो अशोक जरा घाबरतो आणि म्हणतो हां बोला ना मॅडम. मग आता ती म्हणते हे बघा अशोक दादा मी कला अद्वैत चांदेकर बोलतीये, तुम्ही जरा ऑफिसला येऊ शकता का थोड्या वेळ. तो पिऊन घाबरतो आणि म्हणतो काय झालं मॅडम, माझ्या घरी जरा अडचण आहे, मी नाही येऊ शकतो आज. कला म्हणते हे बघा मी फार वेळ नाही घेणार तुमचा दादा, थोड्या वेळ जमलं तर या ना ऑफिसला. आता तो म्हणतो बरं ठीक आहे मॅडम. आता तिने फोन ठेवला आहे थँक्यू म्हणून. आणि आत्ता मात्र या पिऊन दादाची चांगलीच भांबेरी उडाली आहे की आता यांना कळलं तर नसेल ना. तर प्रेक्षकांनो हा भाग तर त्यांनी आज पूर्ण केला आहे, पण पुढे आपण बघतोय की तो पिऊन दादा विचार करत असतो कला मॅडमला काही कळलंय का. कला म्हणते फार वेळ नाही घेणार मी तुमचा, पण ज्या दिवशी ऑफिसमध्ये पूजा होती त्या दिवशी बहिणीच्या हातून अंगठ्या खाली पडल्या, तुम्ही कुठे होतात तेव्हा. अशोक म्हणतो मी तिथेच होतो पण मी काही बघितलं नाही. कला म्हणते ठीक आहे या आता तुम्ही घ्या तुमच्या बायकोची काळजी. मग आता तो म्हणतो हो घेतो बायकोची काळजी. मग कला त्याला पुन्हा थांबवते आणि म्हणते तुमची तर आई आजारी आहे ना. मग तो अशोक घाबरतो आणि म्हणतो हो आईच आजारी आहे. मग कलाच्या लक्षात येतं की हा काहीतरी लपवतो. पण कला एवढ्यावरच थांबली नाहीये, तिने आता रात्रीच्या वेळेला अद्वैतला ऑफिसला घेऊन आली आहे आणि आता CCTV फुटेज चेक करते. अद्वैत वैतागतो आणि म्हणतो मॅडम आणखीन काय सेवा करू, अर्ध्या रात्री घेऊन आलोय तुम्हाला ऑफिसला. कला म्हणते तुमच्या लॅपटॉपचा पासवर्ड द्या सर, मला CCTV फुटेज चेक करायचं आहे त्यासाठी चालू आहे ना इथे. असा त्यांनी खूप मोठा प्रोमो दाखवला आणि मी तुम्हाला डिटेल सांगेन. प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडत असेल तर प्लीज आवर्जून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.